विद्यार्थी मित्रांनो, तर डेली न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये आज आहे 23 डिसेंबर या रोजी आजचा आपण पेपर ॲनालिसिस करत आहोत। आणि आज एक खूप अशी इम्पॉर्टंटची न्यूज पेपरला पडली आहे आणि त्याची मी काही मुद्दे एक मस्त बरोबर पॉईंट वाईज घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर पहिला आहे, मराठी शाळा बंद पडणे हे वेदनादायी बाब आहे। तर आपल्याला माहिती आहे की मराठी शाळा जवळपास पूर्ण राज्यातनी खूप अतिप्रमाणावर आता बंद होत आहेत आणि यावरच ज्येष्ठ संशोधक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलेली खंत आणि मुद्दे। तर त्यांनी व्यक्त करताना म्हटलं की मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यकता आहे। मराठी टिकवण्यासाठी ती ज्ञानभाषा होणे हे गरजेचं आहे। मराठी शाळा टिकवून त्या उत्तम पद्धतीने चालवणे हे पण आवश्यक गोष्ट आहे। त्याच्यानंतर मराठी शाळेची दुर्व्यवस्था, मराठी आणि मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी मराठी शाळा बंद होत आहे, हे खरंच वेदनादायी बाब आहे असं त्यांनी व्यक्त केलं। त्याच्यानंतर पुणे शहरांची एक अनोखी ओळख म्हणून असलेली पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजक पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावर 14 डिसेंबर पासून पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। 14 डिसेंबर पासून हे महोत्सव ऑलरेडी सुरू झालेले आहे। डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना 51वी डी.लिट पदवी प्रदान करत विशेष सन्मान देण्यात आलेला आहे। याच पुणे पुस्तक महोत्सवात प्रतिउत्तर आणि आकर्षण महोत्सव पुण्याची नवीन ओळख आहेच तयार झाली आहे। यंदा 25 लाखाहून अधिक पुस्तकांच्या प्रती विक्री झाल्या आहे, हे पण एक इम्पॉर्टंट बाब आहे। आणि त्यानंतर आपण बघू, एकूण 40 कोटी रुपयांची उलाढाल गेल्या वार्षिक तुलनेत यावेळेस चौपटीने वाढ झाली आहे। तर पुणे पुस्तक महोत्सव मध्ये यावर्षी खूप 4 पटीने वाढ झालेली आहे। 40 कोटी रुपयांचे पुस्तकांची उलाढाल या पुणे पुस्तक महोत्सवात झालेली आहे। वाचन संस्कृतीत प्रचार, शांतता पुणेकर वाचत आहे उपक्रमाचा विस्तार आता महाराष्ट्रभर होणार आहे आणि 2000 नव्या ग्रंथालयांना मान्यता देखील देण्यात आलेली आहे। दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलीकरण सुरू करण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर आपण बघू पुढील योजना, NBTचे कार्यालय पुण्यात राष्ट्रीय पुस्तक न्यासांचे NBT कार्यालय स्थापन होणार आहे। सर्व सेवा विनामूल्य असतील। त्याच्यानंतर महत्त्वाचे विस्तार उद्दिष्ट, अधिक मोठ्या स्वरूपात महोत्सव आयोजित करणे, पुणेकरांना महोत्सवाचे दूत बनवणे आणि वाचन संस्कृतीची वृद्धिंगित करण्यासाठी पुढाकार। पुण्याचे भविष्य, प्रत्येक घर ज्ञान मंदिर होण्याचे उद्दिष्ट आहे। पुणे शहर ज्ञान नगरी होण्यासाठी प्रयत्न देखील या महोत्सवाद्वारे सुरू आहे। त्याच्यानंतर आपण बघू, मुख्य व्यक्तींची भूमिका, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, वाचन संस्कृतीत वाढ झाल्याबद्दल समाधान, मराठी टिकवण्यासाठी आवाहन देखील त्यांनी केलं आहे। चंद्रकांत पाटील, राज्यभर वाचन संस्कृती वाढवण्यास मानस, युवराज मलिक, NBTचे विनामूल्य कार्यालय आहे। राजेश पांडे, तरुण पिढीचे महोत्सव चांगला प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला आहे। निष्कर्ष, पुणे पुस्तक महोत्सव वाचन संस्कृतीला चालना दिली आहे। म्हणजे पुणे पुस्तक महोत्सव हे खूप इम्पॉर्टंट आणि खूप अशी महत्त्वाची बाब वाचन संस्कृतीसाठी आहे आणि हे समोर अजून खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होईल या महोत्सवाचे। पूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रचार होणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर मराठी टिकवण्यासाठी मराठी शाळेचे अस्तित्व आणि वाचन संस्कृती वाढवणे आवश्यक आहे, हे तर आपल्याला माहिती आहे। मराठी भाषा टिकवायची आहे आणि मराठी शाळा देखील टिकवायच्या आहेत। तर हे खूप इम्पॉर्टन्टची गोष्ट आहे असं आपण बघितलं। तर ही होती एक खूप इम्पॉर्टंट न्यूज आणि याच्यातले सर्व मुद्दे आपण सर्व कव्हर केले आहेत। तर याच्यातनी इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही मला वाटतं लिहून घेतली असेल किंवा स्क्रीनशॉट काढले असेल। तर प्रश्न येऊ शकते की पुणे पुस्तक महोत्सव कुठं साजरा केला जाते, तर पुणेमध्ये। आणि अशाच तऱ्हे नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।